नमस्कार. गुरुदेव ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत 2 जून ते 2 जून 2026 ते 1 नोव्हेंबर 2026 पर्यंत गुरुग्रह हा कर्क राशीमध्ये येत आहे. आपल्याला माहिती आहे प्रत्येक ग्रह हे सूर्याभोवती फिरत असतात आणि प्रत्येक ग्रह ज्या ज्या राशीमध्ये येतात त्याला गोचर असे म्हटले जाते. म्हणजे गुरु हा गोचरीने कर्क राशीमध्ये येत आहे 2 जून ते 1 नोव्हेंबर 2026 पर्यंत. आणि असा आलेला गुरुग्रह हा प्रत्येक राशीला सुद्धा फळ देणारा असतो. म्हणजे प्रत्येक ग्रह हा ज्या वेळेला राशी चेंज करतो त्यावेळेला तो 12 राशींना फळ देत असतो. विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला काही तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. फोन नंबर आहे 98 22 11 94 72. व्हॉट्सअप नंबर आहे जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मस्थळ हे तुम्ही मला पाठवून द्यायचं आहे व्हॉट्सअप नंबरला आणि तुमचे प्रश्न लिहून पाठवायचे. आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू. महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला हे सगळं घर बसल्या मिळणार आहे. माझ्यापर्यंत यायची काही आवश्यकता नाही. तुम्ही पाठवल्यानंतर 4 ते 5 तासामध्ये मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. वळूया आपल्या विषयाकडे. कर्क राशीमध्ये गुरु आहे. तर मेष राशीपासून आपण सुरुवात करूया. मेष राशी पहिली रास आहे. या ठिकाणी आपण बघितली तर मेष रास पहिली आहे. 1 2 3 4 चौथ्या स्थानामध्ये मेष राशीच्या गुरु येत आहे. चौथं स्थान हे माहिती आहे मातृस्थान आहे, सुखस्थान आहे. त्यामुळे आणि कर्क राशीचा गुरु हा ज्योतिषशास्त्रानुसार उच्च राशीमध्ये असणारा समजला जातो. म्हणजे तो ज्या राशीमध्ये येणार आहे त्याला तर फळ चांगलं मिळणारच आहे, त्याबरोबर इतर राशींना सुद्धा फळ चांगलं मिळते. फक्त ते कोणत्या विषयाच्या संदर्भामध्ये मिळणार आहे हे कोणत्या स्थानामध्ये तो ग्रह जातो त्यावरून ओळखलं जातं. मेष राशीला 4थ्या स्थानात असल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं सुख मिळू शकतं. तुम्हाला काही फ्लॅट घर वगैरे घ्यायचं असेल तर त्यातून तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. वृषभ राशीला 3ऱ्या स्थानामध्ये येत आहे 1 2 3. वृषभ राशीला 3ऱ्या स्थानातील असल्यामुळे तुमचे काही लेख प्रसिद्धी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. तुम्हाला चांगल्या पद्धतीचे पराक्रम अध्यात्माच्या दृष्टीनं सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. मिथुन राशीला 2ऱ्या स्थानामध्ये कर्क राशीचा गुरु येत आहे. 2रं स्थान हे धनाचं स्थान आहे हे आपल्याला माहिती आहे. कौटुंबिक सुखाचं सुद्धा स्थान आहे. तर पैसा तुम्हाला या दरम्यानच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने मिथुन राशीला मिळू शकतो. कर्क राशीला 1ल्या स्थानामध्ये गुरु येत आहे. त्याबद्दल काय प्रश्न नाही, चांगलं फळ त्यांना मिळणार आहे. व्यक्तिमत्व तुम्ही चांगलं होऊ शकता या दरम्यान. विद्यार्थी दशेमध्ये जे आहे ते नक्कीच स्वतःचं व्यक्तिमत्व चांगलं करू शकता. त्यानंतर या काळामध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी करणार आहात, कारण 1लं स्थान हे मूळ स्थान हे समजलं जातं. या दरम्यान तुम्ही ज्या गोष्टी कराल त्या चिरकाळ टिकणाऱ्या असणार आहे. सिंह राशीला 12व्या स्थानामध्ये येत आहे. कर्क राशीचा 12व्या स्थानात जरी असला तरी सुद्धा खर्च जरी वाढवत असला तरी सुद्धा तो तुम्हाला भविष्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करू शकते. म्हणजेच तुम्ही जी काही गुंतवणूक कराल त्याचे रिटर्न्स तुम्हाला नंतर चांगले मिळू शकतात. कन्या राशीला 11वा येतोय गुरु. मित्रमंडळींची साथ कन्या राशीला चांगल्या पद्धतीने मिळू शकते. चांगल्या पद्धतीचे लाभ तुम्हाला या दरम्यानच्या काळामध्ये मिळू शकतात. तुळ राशीला 10म् स्थानामध्ये येत आहे. तुळ रास तुम्हाला जर नवीन व्यवसाय वगैरे चालू करायचा असेल, व्यावसायिक दृष्टिकोनातून, नोकरीच्या दृष्टिकोनातून बदली वगैरे या गोष्टी जर असतील तर तुळ राशीला हे उत्तम मान आहे. वृश्चिक राशीला बोलायचं आहे 9व्या स्थानामध्ये गुरु हा जातो. 9व्या स्थानामध्ये भाग्यस्थानामध्ये जात असल्यामुळे तुम्ही देवधर्म चांगल्या पद्धतीने या काळामध्ये करू शकता. चांगल्या पद्धतीने पुण्य तुम्ही करू शकता. धनु राशीला 8व्या स्थानामध्ये जात आहे.
कर्क राशीमध्ये गुरु असल्यामुळे तो वाईट फळ देणार नाहीये, उलट मोठमोठे फायदे तुम्हाला करू देणार आहे. 8वं स्थान हे तीर्थस्थान, तसेच त्याबरोबर ते चांगल्या पद्धतीचे मोठे मोठे लाभ देणारं हे सुद्धा स्थान आहे. त्यामुळे मोठमोठे फायदे तुम्हाला करू शकतात. मकर राशीला 7वा गुरु येत आहे. ज्यांची लग्न करण्याची इच्छा आहे, विवाह इच्छुक आहे, त्यांना नक्कीच या काळामध्ये यश मिळू शकतं. जरूर या गोष्टीचा फायदा उठवायचा आहे. कुंभ राशीला 6व्या स्थानामध्ये नोकरी मध्ये तुम्हाला यश मिळू शकतंय चांगल्या पद्धतीतून. जर तुम्हाला सरकारी नोकरीची इच्छा अपेक्षा असेल तर या दरम्यान तुम्हाला चांगले योग आहेत. त्याबरोबर तुम्हाला जर काही आतापर्यंत शत्रू त्रास देत असतील तर ते थोडे नरम होणार आहे. मीन राशीला 5व्या स्थानामध्ये कर्क राशीचा गुरु येत आहे. 5व्या स्थानातला गुरु हा तुम्हाला संततीच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही चांगली गोष्ट कानावर 100% पडू शकते. ज्यांना शेअर मार्केटचा वगैरे मीन राशीच्या लोकांना छंद आहे त्यांना नक्की यामध्ये यश मिळू शकतो या दरम्यानच्या काळामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. नमस्कार.